मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग, तर जळगावलाही तडाखा। शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे संभाजीनगर पाण्याखाली, इमारतींसह वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये पाणीच पाणी, ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं, सोलापुरातही पावसाचा कहर। मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट। उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, मराठवाड्यात पूर परिस्थितीमुळे अडचणींचा सामना। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। अधिकाऱ्यांशी चर्चा, फील्डवर उतरून काम करण्याच्या स्पष्ट सूचना। आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला। प्रतिस्पर्धी आमने सामने, दुबईच्या मैदानावर हाय व्होल्टेज लढत। बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा। मिथुन मन्हास यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा, तर राजीव शुक्लांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ।